आयुष्यातनं जेव्हा सगळे मार्ग संपले जातात तेव्हा एकतरी जागा अशी असते जिथं आपण अपेक्षेनं आशीर्वादासाठी आणि पूर्ण खात्रीने आपल्याला माहीत असते की आपल्याला तिथं मार्ग मिळणारच आहे, असं एक तरी ठिकाण. आणि जर तुमच्या आयुष्यात सगळं काही व्यवस्थित आहे तर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक तर घर असतंच. आणि ते घर म्हणजे ईश्वराचं घर, ते दार म्हणजे ईश्वराचं दार. ते राजगुरुवार होता आणि आपण आज ना मंदिरात जायला फार उशीर झाला तर म्हणजे 12च्या नंतरच गेलो होतो आम्ही. गर्दी फार होती, म्हणजे रांगेतून अगदी दर्शन घ्यावं लागलं, पण छान दर्शन झालं. असं प्रसाद, साबुदाण्याची खिचडी आणि केळी असा प्रसाद तिथं मिळतो. आणि त्याच्यानंतर मग काय आपलं ठरल्याप्रमाणे रोजचं घरातली कामं झाली. आणि उन्हाळ्यात की नाही आमच्याकडं पाहुणे येतात दरवर्षी उन्हाळ्यात. आता हे दिसत असेल तुम्हाला कोणत्या ह्या मुंग्या दरवर्षी येतात. आणि संध्याकाळी आमच्याकडं आमचे हे शेजारी असे चिल्ले-पिल्ले सगळे आले होते आणि मस्त त्यांना थोड्या वेळ गप्पा मारल्या. आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्यांना बाहेर फिरायला घेऊन गेलो. तर मंदिरामध्ये, जवळच मंदिर, तिथं मंदिरामध्ये गेलो. मंदिरामध्ये छान असं दर्शनसुद्धा झालं आणि एक मस्त राऊंड मारल्यानंतर मग आम्ही मस्त आपापल्या घरी गेलो. तर असा होता आजचा दिवस. भेटू आपण आता पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.